हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये छान असा ढोकळा बनवणार आहे आणि मी तुम्हाला एकदम स्लोमध्ये दाखवते, कारण तुम्हाला कळायला हवं आहे की आपण तो ढोकळा कसा बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही बघून घ्या. साहित्य आणि कृती एकदम मस्त फ्लफी आणि अगदी दुकानातून आणल्यासारखा वाटतो. तर त्यासाठी मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी साखर, मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आणि थोडंसं पाणी टाकलं, एक लिंबू टाकला आणि त्याला पहिलं चांगलं असं फेटून घेतलं. फेटायची डायरेक्शन आहे ना ती एकच ठेवायची, नाहीतर मग थोडंसं हे पीठ एकदम पातळ होऊन जातं. त्यानंतर मी एक वाटी बेसन घेतलेला, तो टाकला. म्हणजे आपला जो बेसनची वाटी आहे ना त्याच्यापासून पाव वाटी मी तेल घेतलेलं. बस एवढंच. आणि त्याला असं चांगलं फेटलं आणि मस्त असं थोडंसं तो असा हलका झाला ना आणि मग त्याला मी झाकून 15 मिनटं साईडला ठेवून दिलं. त्यानंतर मी एक इनो घेतला आणि त्या इनोला टाकलं. त्यात पाणी नाही टाकायचं. इनो आपोआप त्याच्यामध्ये गेला ना तो ॲक्टिवेट होतो. काही लोक पाणी टाकतात. पाणी टाकलं ना की ते एकदम पातळ होऊन जाईल, कारण आपण जेव्हा त्याला भिजत ठेवलं तेव्हा त्याला जेवढं हवं होतं तेवढं त्याने पाणी घेतलं आहे. त्यामुळे पीठ एकदम व्यवस्थित आहे आणि जोपर्यंत ते असं एकदम पिठामध्ये असा हलकापणा येत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं. नंतर मी एका कुकरचा डब्बा असतो ना त्याच्यामध्ये तेल लावून साईडला ठेवलं होतं, तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर त्यात ओतून मी कुकरमध्येच बनवते. कुकरमध्ये थोडं पाणी आणि लिंबू टाकलं, नाही तर कुकर काळा होतो. आणि बॉईल करून ठेवून दिलं होतं, प्रीहीट करून. त्यानंतर हे टाकलं आणि ह्याला मी फक्त 15 मिनटं बघा मस्त असं शिजवलं आहे. सुरी टाकली तर सुरी एकदम क्लीन निघाली, म्हणजे माझा ढोकळा रेडी होता. त्यानंतर मी असं कट करून घेतलं आहे आणि त्याला मी तेल टाकलं आहे, मोहरी टाकली, मिरची, कढीपत्ता असं टाकून त्याचा तडका तयार केला आणि त्याच्यामध्ये नंतर मी साखर, मीठ आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्ही बघाल अशा प्रकारे ढोकळा बनवा. खूप छान लागतं खायला. कधी पण भूक लागली ना तर अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तयार होतो हा ढोकळा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि पुढे मी काय अजून बनवू ते रेसिपी मला तुम्ही सांगू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.